कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजच्या एका विद्यार्थिनीचा ड्युटीवर असताना क्रूरपणे बलात्कार करून हत्या करण्यात आली। या भीषण घटनेच्या निषेधार्थ नामपूर परिसर मेडिकल असोसिएशनने मूक मोर्चा काढून वैद्यकीय सेवा बंदचे आवाहन केले। शहरातील डॉक्टर तसेच केमिस्ट व पॅथॉलॉजिस्ट एकत्र येऊन नामपूर शहरातून काढलेल्या मूक मोर्चात सहभागी झाले होते। संपूर्ण गावातून मूक मोर्चा काढण्यात आला। जायखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत नामपूर दूरक्षेत्र येथे जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांना निवेदन देण्यात आले। यावेळी संपन्न झालेल्या मूक मोर्चात नामपूर परिसर व डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सोपान अहिरे, उपाध्यक्ष डॉक्टर निलेश खैरनार, परिसरातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका, केमिस्ट असोसिएशन, पॅथॉलॉजिस्ट, गावातील भगिनी आदी सहभागी झाले होते। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी चेतन दानी, नामपूर। समाजातील अतिमहत्त्वाचा घटक म्हणजे एक वैद्यकीय क्षेत्र। आज या मूक मोर्चाला वैद्यकीय क्षेत्रातील सगळे, त्यानंतर नामपूर डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य, त्यानंतर केमिस्ट संघटना आणि पॅथॉलॉजी संघटना एकत्र येऊन आम्ही मूक मोर्चा केलेला आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये त्या पद्धतीने निवेदनही दिलेले आहे। पण हे निवेदन किती दिवस चालणार, ह्या गोष्टी किती दिवस चालणार? अतिशय नाजूक समजला जाणारा हा जो एक डॉक्टरी पेशा आहे, याच्यावरती किती म्हणजे आजपर्यंत फक्त हमले होत होते, कोणी येणार हॉस्पिटलची तोडफोड करणार, डॉक्टरला हाणामारी करणार, इथपर्यंत तरी ठीक होतं, सहन केलं। पण आता याच्यानंतर जर कधी बलात्कार आणि डायरेक्ट मर्डर होत असेल तर याचं काय करता येईल? तुम्ही किती म्हणजे IPC चेंज करा, पिनल कोडवरती तुम्ही नियम चेंज करा, त्याने काही होणार नाही। जोपर्यंत अशा लोकांना फाशी होणार नाही, भर चौकामध्ये टांगून मारलं जाणार नाही, तोपर्यंत या गोष्टीला हेच फुल स्टॉप मिळणार नाहीये। आज बोलायला सुद्धा मला कसतरी होतं की अंगातला पूर्णपणे संताप होतोय की, आणि ठीक आहे ना, असं जसं म्हणतो ना सनी देओल की तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, अशा किती तारखा निघून जातील। आणि हे लोक हे अतिशय यांना राजकीय बॅकग्राऊंड असतो, यांना प्रचंड यांचे हे गुंड नीतिमत्तेचे लोक असतात, यांना 100% पाठिंबा हा पुरवलाच जातो। त्याच्यामुळे इथे एक महत्त्वाचं मला असं वाटतं की याच्यामध्ये डेट्स नकोय, हार्ड अँड फास्ट निर्णय घेतला गेला पाहिजे। मर्डर आणि रेपची जर केस असेल तर किमान 15 ते 20 दिवसामध्ये त्याचा न्याय निवाडा करून अशा माणसाला, अशा नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे, अशी आम्ही सगळ्यांना विनंती करतो। प्लीज हे आमचं कन्सिडरेशन करा आणि याच्यामध्ये केंद्राने हस्तक्षेप करावा, ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत, एका दिवसाचा संप आहे। तुम्ही विचार करा, आमच्यासारखे डॉक्टर लोक जर 15 दिवस, महिनाभर संपावर गेले तर काय होऊ शकतं? हा फक्त आमचा इशारा आहे आणि ही पोकळ धमकी नाहीये। धन्यवाद। कलकत्त्यामधील 31 वर्षीय महिला आहे, जिच्यावर अमानुष अत्याचार निगरून हत्या झाली आहे। त्याबद्दल जी शिक्षा, सक्तीची शिक्षा व्हावी, ही आमची सर्वांकडनं अपेक्षा आहे। आज आपण कोलकाता येथील एक निवासी डॉक्टर यांच्यावर अमानुष अत्याचार, बलात्कार, या पाशवी अत्याचार, अमानवी घटना याच्या निषेधार्थ आपण नामपूर डॉक्टर असोसिएशन, मेडिकल असोसिएशन आणि लॅब असोसिएशन यांनी आज मूक मोर्चा अधिक शांततेच्या मार्गाने कायदेशीररित्या पार करून ते पोलीस क्षेत्र नामपूर येथे निवेदन जाहीर केलेले आहे। या निवेदनाद्वारे आपण कोणतीही महिला असो, जास्त करून डॉक्टरी पेशा जिथं आम्हाला नेहमी लोकांचा रोष असो, बेकायदेशीर घटना असो, याला सामोरे जावे लागते, अशा ठिकाणी नेहमीच पोलिसांचं किंवा संरक्षण गोष्टीबद्दल कायमच तक्रार असते, ती पूर्ण होत नाही। इथून पुढे भविष्यात अशा घटना घडू नयेत, शिवाय कायद्याचेही पालन व्हावं, तंतोतंत कायद्याचे पालन व्हावं, त्याच्यात कुठलीही राजकीय हस्तक्षेप नसावा, कुठलाही व्यक्ती दुजाभाव नसावा आणि कायद्याचं तंतोतंत पालन व्हावे आणि लवकरात लवकर अशा वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तीस शिक्षा व्हावी, अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे।